तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, की आपण स्वतःला चॅलेंज दिलं आहे, की आपल्याला 30 दिवसामध्ये YouTubeचे 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहे. आणि आपल्या चॅलेंजचा दिवस आहे 22वा आणि आपल्या YouTubeचे सबस्क्रायबर आहे 265. तर लवकरात लवकर तुमच्या मित्रांना आपल्या YouTube चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून आपले 1000 लवकर सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले, तर आपण आपला फ्रीमधला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च करू, जो की अगदी फ्री असेल. तर सर्व मित्रांना आपल्या YouTube चॅनलची लिंक शेअर करा आणि तुम्ही सुद्धा आपल्या YouTubeला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल, की आजचा व्हिडिओ आपला कोणत्या टॉपिकवर आहे. तर मी असे तुम्हाला जे एआयने जनरेट केलेले तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओ सांगणार, जे की Instagramला अगदी ट्रेंडिंगला चालू आहेत. हे जनरेट कसं करायचं? तुम्ही एकदम साधी सोपी पद्धत आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, कुठे स्किप करू नका. कारण या ॲपमध्ये काही-काही प्रॉब्लेम येतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी तुम्हाला सर्व गोष्टी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघून घ्या. ठीक आहे. आता इथे काय करायचं, तुम्हाला कोणतंही ब्राउझर ओपन करून घ्यायचं फोनमधलं आणि ते सर्च करायचं Google Gemini. ठीक आहे. Google Gemini सर्च केल्यानंतर इथे प्लसचा आयकॉन भेटतो खाली. ठीक आहे. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. पूर्ण प्रोसेस बघा. सविस्तर सांगणार सर्व गोष्टी. इथे अपलोड फाईलवर क्लिक करायचं. फोटोजवर क्लिक करायचं. ठीक आहे. जसं की आपण हा फोटो सिलेक्ट करू. इथे अपलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर फोटो ॲड करून घ्यायचा. फोटो ॲड केल्यानंतर हा प्रॉम्प्ट तुम्हाला टाकायचा. आता प्रॉम्प्ट कुठे भेटणार ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि या फोटोजपासून व्हिडिओ कसे क्रिएट करायचे हे पण मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून ते पण असे फोटोज बनवतील आणि Instagramला व्हायरल होतील. थोडं लोडिंग घेईल ते. आपलं जसं इंटरनेट कनेक्शन असलं फोनचं त्यानुसार चालतं. ठीक आहे. आता फोटो जनरेट झाला. आता फोटो जनरेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम टॉपचा रिझल्ट आपल्याला भेटलाय. आता इथे काय करायचं, डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर डाउनलोड फुल इमेज असं आपल्याला नोटिफिकेशन येते आणि खाली डाउनलोडचं ऑप्शन येतं. इझिली फोटो डाउनलोड झाला तुमच्या गॅलरीमध्ये. ठीक आहे. आता सेकंड प्रॉम्प्ट. आता इथे काय करायचं, तुम्हाला परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे काही मुलीचे पण फोटो तयार करणार जे की आपल्या Instagramला अगदी ट्रेंडिंगला आहेत. तर तिथे तुम्ही ते पण आता इथे आपण अपलोड फाईलवर क्लिक करू आधी तर. अपलोड फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे हा फोटो घेऊन घेऊ आपण. ठीक आहे. आपण फोटो घेतल्यानंतर आता आपल्याला दुसरा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा. आता दुसरा प्रॉम्प्ट पेस्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं, आता हे कसं भेटणार तुम्हाला हे पण सांगणार आहे, कुठे-कुठे अपलोड केलंय सर्व गोष्टी. तर आता इथे काय करायचं, कॉपी केल्यानंतर इथे करायचं पेस्ट. हे सगळे प्रॉम्प्ट आपल्या Telegram चॅनलला येतात. तुम्हाला आपल्या Telegram चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तुम्ही तिथे जाऊन हे प्रॉम्प्ट कॉपी करू शकता, पेस्ट करू शकता. पण व्हिडिओ स्किप नका करू, कारण यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्याचे सोल्युशन मी तुम्हाला या वेबसाईटला असे प्रॉब्लेम येतात, त्याचे सर्व सोल्युशन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता फक्त कॉपी करून तिथे पेस्ट करायला गेले तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता बघू शकता हा आपला दुसरा इमेज पण तयार झाला. इथे पण तुम्ही डाउनलोड इमेजवर क्लिक करू शकता. डाउनलोड इमेजवर क्लिक करून डाउनलोड होऊन जाईल. आता त्यानंतर आपली जो थर्डवाला फोटो आहे, जो की अगदी ट्रेंडिंगला तुम्ही बघितला असेल खूप ठिकाणी. जसं की आपण इथे प्लसच्या आयकॉनवर क्लिक करू, अपलोड फाईलवर क्लिक, जो की मुलीचा फोटो आहे रेड साडीमध्ये. जे काही तुम्हाला साडीचा कलर टाकायचा आहे तुम्ही टाकू शकता. जसं की मी हा इथून आलिया भट्टचा फोटो सिलेक्ट केला. ठीक आहे. आता परत Telegram चॅनलला जाते. Telegram चॅनलवर जाऊन इथे हे प्रॉम्प्ट कॉपी करून घेते. ठीक आहे. प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर इथं परत यायचं आणि इथे टाकायचं पेस्ट करून. पेस्ट केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, सेंड करायचं. सेंड केल्यानंतर बघू शकता थोडं लोडिंग घेईल आणि इथे हा पण फोटो एकदम तयार होऊन जाईल. जर काही प्रॉब्लेम आला तुम्हाला, तर तुम्हाला काय करायचं, आता याला कधी-कधी असा इश्यू होते, सॉरी काहीतरी नोटिफिकेशन येतं आणि फोटो जनरेट होत नाही. जसं की हा झाला. आता हे बघा, तुम्हाला आधीच म्हटलं तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू, कारण की इथे काही ना काही इश्यू येत राहतात. आता परत तुम्हाला काय करायचं, अपलोड फाईलवर क्लिक करायचं. परत तोच फोटो सिलेक्ट करायचा. फोटो सिलेक्ट केल्यानंतर परत तो प्रॉम्प्ट जो आहे तो पेस्ट करायचा आणि ते सेंड करायचा. तर ह्यामुळेच मी म्हणत होते तुम्हाला, की व्हिडिओ स्किप नका करू, कारण की या वेबसाईटला खूप सारे इश्यूज येत राहतात. तर तुम्हाला काही करायचं नाही. फक्त परत रिपीट 2-3 वेळेस तो व्हिडिओ टाकला, की इझिलीरित्या होऊन जाईल ते. कारण की फोटो जनरेट करणारे खूप झाले. ते साईडला थोडा लोड आला, की तसा काही प्रॉब्लेम येऊन जातो. आपण थोडा वेट करून घेऊ इथे आणि व्हिडिओ कसं जनरेट करायचं त्याची पण प्रोसेस सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. झाला. आता इथे परत बघू शकता झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह आपला. तुम्ही परत 1-2 वेळेस ट्राय केलं, की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आता परत इथे काय करायचं, डाउनलोडवर क्लिक करायचं. डाउनलोड फुल साईज आला आपल्याला. आता परत डाउनलोडची नोटिफिकेशन आली. आता आपण इथं पण थर्ड आपला फोटो डाउनलोड झाला. आता जो की आपला 4 नंबरचा फोटो आहे, तो पण अगदी ट्रेंडिंगला आहे. यामध्ये जर तुम्ही बघितला फोटोमध्ये 4 नंबरच्या, तर समोर एक व्यक्ती दिसतो, जो की Instagramचा जसं की पर्सन आपण कोणत्यातरी एका व्यक्तीची आयडी घेऊ. जसं की आपण रोहित शर्माची आयडी घेतली, ठीक आहे. रोहित शर्माची आयडी घेतली इथून, सॉरी, रोहित शर्माचा फोटो घेऊ आपण आणि रोहित शर्माची आपल्याला Insta आयडी पण लागणार आहे, ठीक आहे. जसं की मी ऑलरेडी इथे कॉपी एक फोटो जनरेट केलेला होता. हा रोहित शर्माचा, ठीक आहे. तर आपण इथून कॉपी करू हा प्रॉम्प्ट. बघू आपण फोटो तर ट्रॉफीचा घेतलाय, होणार की नाही, नाहीतर आपल्याला दुसरा फोटो डाउनलोड करावा लागेल. इथे करून टाकू आपण हा प्रॉम्प्ट पेस्ट. आता या प्रॉम्प्टमध्ये एक असं गोष्ट जी तुम्हाला लक्षपूर्वक बघायची आहे. जसं की बघा, जे आपल्या आयडीचं नाव Instagramचं तिथे टाकायचं जसं की मी टाकलं रोहित शर्मा आणि जे फॉलोवर्स आहेत, ठीक आहे. इथं फॉलोवर्स काउंट इथे टाकायचे. तुम्हाला जे काही तुमचे Instaचे फॉलोवर्स आहेत तिथे टाकून द्यायचे
म्हणजे जसं की हा फोटो तुम्ही बघू शकता. एकदा तयार झाल्यानंतर मी सांगते की हा फोटो दिसतो कसा. तर काय असतं, ज्या व्यक्तीची Instagram आयडी त्याचा फोटो आपल्याला समोर एआयने जनरेट झालेला दिसतो आणि बॅक साइडला त्याचे फॉलोअर्स दिसतात आपल्याला. जे की अगदी युनिक आहे आणि खूप व्हायरल चालू आहे सध्या. Instagramला पूर्ण ट्रेंड आहे एआयच्या एआय मॉडेल फीचर्सचा. तर आता तुम्ही बघू शकता, थोडं लोडिंग घेईल आणि येऊन जाईल. काही एवढा बेस्ट रिझल्ट भेटतो की नाही माहिती नाही आपल्याला, कारण की हँडमध्ये ट्रॉफी आहेत दोन्ही पण. ओके. चला बेटर भेटला, ठीक आहे. जर तुम्ही चांगला फोटो अप्लाय केला तर आणखी चांगला रिझल्ट तुम्हाला भेटू शकतो. परत इथे वरती क्लिक करायचं. बॅक करू आपण. इथे डाउनलोड करून तुम्ही सेव्ह इमेजवर पण करू शकता. बॅक आलाय आपण परत तुम्ही तिथं फक्त फोटो अपलोड करायचा आहे. सेम प्रोसेस. काही-काही इश्यू येतात, बॅक होऊन जातं आपल्याला डायरेक्टली. परत आपण क्लिक करूया. दुसरा फोटो घेऊन बघू आपण. जसं की परत रोहित शर्माचा फोटो आपल्याकडे दुसरा. ओके. ठीक आहे. परत तोच फोटो ट्राय करू आपण. हा फोटो घेतला. फोटो घेतल्यानंतर परत प्रॉम्प्ट पेस्ट करू. प्रॉम्प्ट पेस्ट केल्यानंतर परत इथे सेंड करू. काही इश्यू नाही. डाउनलोडचा कधी इश्यू तुम्ही परत ट्राय केलं की ते डाउनलोडचा ऑप्शन पण तुम्हाला येऊन जाईल. जसं की आपण परत वेट करू आपण काही सेकंद. यायचं काम खूप फास्टमध्ये आहे. ते एका क्लिकमध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा फोटो बनवून देईल. फक्त आपल्याला प्रॉम्प्ट व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. जसं की आपण तर सगळे तुम्हाला दिलेच आहेत. फक्त तुम्हाला कॉपी करायचं. जसं की हा झाला इथे व्यवस्थितरित्या नाही झालाय फोटो. बिकॉज तुम्ही बघू शकता की आपला फोटो व्यवस्थित नव्हता. जसं की हातामध्ये दोन्ही पण ट्रॉफी आहेत. त्यामुळे ते व्यवस्थितरित्या झालं नाही. पण तुम्ही जर चांगला फोटो आपला ॲड केला, तर एकदम चांगल्यारीत्या होऊन जाईल. ठीक आहे. आता आपण जे 5 नंबरचा फोटो आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की जसं की हा फोटो दाखवला बघा, इथे स्क्रीन आहे दोन्ही गुण आणि एक पर्सन आहे. तो स्वतःची ड्रॉइंग म्हणजे आपलं ड्रॉ करते स्वतःचंच बॉडी. आता हे कसं करायचं? परत इथून काय करायचं? कॉपी करायचं. ठीक आहे. आता कॉपी केल्यानंतर परत Google Geminiवर यायचंय आणि इथे परत काय करायचं तुम्हाला? प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचंय. अपलोड फाइलवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक केल्यानंतर जसं की आपण परत यांचा फोटो घेऊ. इथं करायचं आपल्याला पेस्ट. पेस्ट केल्यानंतर परत थोडं वेटिंग करायचं आणि सेंड करायचं. सेंड केल्यानंतर परत काही सेकंद लोडिंग घेईल आणि परत आपला फोटो तयार होऊन जाईल. आता ह्याच्यानंतर मी सांगते तुम्हाला, की ह्या फोटोजपासून व्हिडिओ कसा जनरेट करायचा, तोही फ्रीमध्ये. तर काही सेकंद वेट घेईल. वेट करू आपण याचा थोडा. ओके. फोटो बघू शकता, एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये फोटो जनरेट झालाय, जो की अगदी तुम्ही इथून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि खरंच Instagramला खूप ट्रेंड चालू आहे फोटोचा. तुम्ही नवनवीन फोटो बनवा, Instaला पोस्ट करा, रील टाका, रील पण व्हायरल जाऊ शकतात. खूप चांगल्या पद्धतीमध्ये आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये सगळे प्रॉम्प्ट दिले मी तुम्हाला. फक्त Telegram चॅनलला जॉइन करायचं डिस्क्रिप्शनमधून. डिस्क्रिप्शनमध्ये Telegram चॅनलची लिंक आहे. Telegram चॅनलला जाऊन जॉइन करा, प्रॉम्प्ट कॉपी करा, Google Gemini जाऊन पेस्ट करा आणि जर तुम्हाला Google Geminiमध्ये काही प्रॉब्लेम आला, होत नसेल फोटो, तर 1-2 वेळेस ट्राय करा. नक्कीच होऊन जाईल. काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सध्या फ्रीमध्ये फीचर्स आहेत ते यूज करून घ्या. आता आपल्याला करायचं आहे फोटोपासून व्हिडिओ तयार. जसं की हा फोटो आपला, या फोटोनं ह्या फोटोपासून आपला व्हिडिओ तयार करायचा. कसा तयार करायचा? सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं? तुमच्या ब्राउझरला येऊन इथं सर्च करायचं, Pixaवरचे आहे. ही वेबसाईट सर्च करायची. इथे करायचं ओके. फर्स्ट नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करायचंय आणि ते तुम्हाला इथे काय करायचं? हे जे ऑप्शन आहे, ठीक आहे, इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर जसं की मी हा फोटो घेते, ठीक आहे. हा फोटो घेतल्यानंतर इथे तुम्हाला एक एक हे टाकावं लागेल, प्रॉम्प्ट टाकावा लागेल. जसं की मी कॉपी केला होता तो. ओके, वेट अ मिनिट. तर तो कॉपी केलेला प्रॉम्प्ट आपल्याला भेटत नाही. तर आपण टाइप करून घेऊ, काही विषय नाही. तिथं 3D 3D टाकायचं आपल्याला. मॉडेल इज इन सम वन्स हँड असं टाइप केल्यानंतर इथे करायचं क्रिएट. आता क्रिएट केल्यानंतर काही सेकंदामध्ये तुमचा हा व्हिडिओ पण इथे तयार होईल. आता हे जे प्रॉम्प्ट आहे मी Telegramला टाकून देईल, काही हरकत नाही. जसं की आपण इथून कॉपी करून घेऊ आताच. कॉपी केलं. बरं ठीक आहे. आपण इथं व्हिडिओ डाउनलोड झाल्यानंतर मग व्हिडिओ आणि प्रॉम्प्ट दोन्ही सोबतच टाकून देईल Telegramला. तुम्ही Telegramला जाऊन हे सर्व काही डाउनलोड करू शकता. जसं की इथे बघू शकता, थोडंसं काहीतरी आपण ऑलरेडी इथे 2-3 व्हिडिओ तयार केलेत आधीचे. ते 95 पर्यंत झाले. आता यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचा व्हिडिओ तयार झाला. झूम करून दाखवते मी तुम्हाला.
तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी सांगितले तुम्हाला Instagramचे ट्रेंड आपण कसे जनरेट करू शकतो. इथे एआय 3D मॉडेलचे नंतर व्हिडिओ कसे जनरेट करू शकतो. सर्व सविस्तर व्हिडिओ गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले. आता राहिला प्रश्न की सिक्रेट प्रॉम्प्ट कसे भेटणार? तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच Telegram चॅनलची लिंक दिली आहे. Telegram चॅनलला जॉइन करा. Telegram चॅनलला पूर्ण प्रॉम्प्ट फ्रीमध्ये दिले. तुम्हाला फक्त कॉपी करायचं Google Gemini जाऊन पेस्ट करायचे. तुमचा फोटो, व्हिडिओ तयार होऊन जाईल. व्हिडिओसाठी Pixaverse नावाची वेबसाईट आहे आणि फोटोसाठी Google Gemini. तर लवकरात लवकर जाऊन आपल्या Telegram चॅनलला पण जॉइन करा. तिथे खूप साऱ्या गोष्टी जसं की आपल्या व्हिडिओला आपण जे व्हिडिओ पोस्ट करतो आपण YouTubeला, ते सर्व त्या सर्व व्हिडिओचं मटेरियल आपण Telegramला पोस्ट करत असतो. सोबतच Insta पेजची सुद्धा लिंक दिली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही Instaला जाऊन बघू शकता Insta पेजला, की जेवढे काही ट्रेंड चालू असतात Instaला, त्या सर्व गोष्टी आपण Instaला पोस्ट करत असतो. शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतो. Insta पेजला पण जाऊन फॉलो करा. कारण डेली टिप्स एंड ट्रिक्स आपण तर शिकवत असतो. आणि YouTube चॅनलला आधी तर सबस्क्राईब करून घ्या. मित्रांना शेअर करा जेणेकरून आपण नवनवीन टिप्स सगळ्यापर्यंत पोहोचत जाऊ. आणि आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाइनचा क्लास लॉन्च करणार आहे. ते पण तुमच्या इतर मित्रांना सर्वांना लिंक शेअर करून सांगा. आणि लवकरात लवकर आपल्या 30 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.